श्रीरामपूर तालुक्यातल्या माळवडगाव हे साधारण 3.5 ते 4,000 लोकवस्तीचं गाव. परिसरात खानापूर रोडवर जलयुक्त शिवारांतर्गत अशोक बंधाऱ्याचे काम नुकतेच चालू आहे. या कामात काही स्थानिक नागरिकांकडून ग्रामपंचायतीतर्फे भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. यात प्रामुख्यानं माती मिश्रित वाळू, निकृष्ट दर्जाचं सिमेंट, कमी प्रमाणात वापरण्यात आलेलं स्टील, तांत्रिक बाबींचा अभाव, इंजिनियरची नसलेली नेमणूक, कामात पारदर्शकता नाही असे एक ना अनेक आरोप बंधाऱ्याशेजारील लाभार्थ्यांनी केले. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी विठ्ठल आसने, प्रमोद आसने, केशव आसने यांनी आपल्या प्रतिक्रिया देत याविषयी अधिक सांगितलंय. हा गावकऱ्याच्या दृष्टीने होणं एकदम योग्य आहे, पण जे काम चालू आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालू आहे. इथं इस्टिमेटचा किंवा नियमाचा काहीही संबंध नाही. मॅजेस्टिक नावाचं कुठलं तरी वेगळं सिमेंट वापरतायत, माती मिश्रित वाळू आहे, 270 गोण्याचं इस्टिमेट आहे. पण इथं काम आता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर ते एकदमच याच्यातून गेलेलं आहे. बरं, इथं पाठीमागं पाणी कुठंच असणार आहे, काय असणार आहे त्याचा काही संबंध नाही. कामावर इंजिनियर हजर नाही, कुठल्याही प्रकारचं क्वालिटी कंट्रोलचं काम केलेलं नाही. आणि हे फक्त लोकांना वेड्यात काढायचं काम चालू आहे की फक्त विरोधकांना बदनाम करायचं. हे काम करू देत नाही, काम होऊ देत नाही, ही प्रथा आहे. तर प्रथा ती नाही, प्रथा ही एका गावात भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे आणि जे कामं होत आहेत ते चांगले आणि व्यवस्थित झाले पाहिजेत. जर कामं चांगले झाले तरच गावाचा हिरवे बाजार होईल, अन्यथा ती गोष्ट शक्यच नाही आहे. इथं वैयक्तिक स्वार्थ कोणाचा नाही. तुम्हाला एवढं तुम्ही प्रामाणिकपणे सांगताय का आम्हाला कामं करायची आहेत, कामं करू देत नाही आहेत, तर पारदर्शीपणे काम करा. इथं पाठी लावा. नेमकं काम कुठल्या योजनेतून आहे, काय ते काहीच कळत नाही आहे. काम हे 4 लाखाच्या पुढचं आहे, तरीसुद्धा याचं टेंडर झालेलं नाही आहे. म्हणजे ग्रामसभेला कम्प्लिटली अंधारात ठेवून ग्रामसभेचा कुठलाही विचार न करता स्वतःच्या मनमानी पद्धतीने कामं चालले आहेत. आणि मग याला जर विकास म्हणायचा का? माळवडगाव ग्रामपंचायतमध्ये या बंधाऱ्याचं होत असलेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे. या कामाचा दर्जा असा आहे की असं वाटतं की माननीय आपल्या गावच्या सरपंचाला या कामातून निवडणुकीचा झालेला खर्च वसूल करण्याचं चिन्ह या कामातून दिसत आहे. जो माणूस खिशातून गावचा विकास करणार होता आणि गावाचा हिवरे बाजार करणार होता, त्या सरपंचाला गावाचा बाजार मांडण्याची वेळ या गावामध्ये या ठिकाणी अशी परिस्थिती झाली. 4-2 बगल बच्चे पाठीशी घालून आणि आम्ही जे कामाला विरोध करतो, बोगस कामाला विरोध करतो, त्या कामाला हे बगल बच्चे पुढं घालून आमच्या चांगल्या कामाला हे विरोध करण्याचं काम ही 4-2 लोक करत आहेत. जे काम आम्ही लाभार्थी आहोत, शेजारी पाजारी आमच्या जमिनी आहेत, आम्ही लाभार्थ्याला कोणत्याही विचारत न घेता निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि पाणी हा एकच भाग असा आहे की या भागामध्ये गावाचा 50% क्षेत्र बागायती होऊ शकतं. या कामासाठी 4,18,000 रुपयाचा निधी आहे. प्रत्यक्ष काम फक्त 40 ते 50 हजारात झालेलं आहे आणि तेच काम पूर्णत्वाकडे नेत आहे. याचा अर्थ असा होतो की 3 लाख रुपये मी माझ्या खिशात घालीन, बाकीच्यांनी चुडीचाप बसायचं, तू काही खान मी काही खातो म्हणून दोघे मिळून खाऊ आपण भाऊ भाऊ, हीच पद्धत या ठिकाणी कामावर राबवण्याची दिसते. या अशोक बंधाऱ्याचं जे काम चालू आहे हा 20 ते 25 वर्षापूर्वी मान्य मुरकुटे साहेब यांनी हा अशोक बंधाऱ्याच्या नावाखाली काम केलेलं आणि आजपर्यंत त्याचा उपभोग आम्ही सर्व इथल्या लाभार्थ्यांनी घेतलेला आहे. परंतु आत्ता जिल्हा परिषदेकडून जे 4,17,000चं आहे असं म्हणतात, परंतु इथं जे काम चालू आहे या कामावर इस्टिमेट आजपर्यंत कुणालाही दाखवलं गेलेलं नाही आहे. ग्रामसेवक कोण आहे ते म्हणते आमच्याकडे इस्टिमेट नाही आहे. सरपंचांना पण काही सदस्यांनी मागितलं, त्यांनी पण दिलेलं नाही आहे. आणि हे काम बंद करायचा उद्देश काम व्हायलाच पाहिजे 100%, परंतु ज्याप्रमाणे इस्टिमेट आहे इंजिनियरनी इथं येऊन ते इस्टिमेट दाखवलं गेलं पाहिजे, जनतेला ते समजून सांगितलं पाहिजे. परंतु इथं आजपर्यंत इंजिनियर उपस्थित नाही आहे, त्यांनी त्या कामाचं क्वालिटी बघितलेलं नाही आहे. आणि जर हे काम ग्रामपंचायतने घेतलेलं आहे तर टेक्निकल काम बरोबर होतंय का नाही होतंय, वाळूची क्वालिटी काय आहे, सिमेंट कोणतं आहे, काय आहे, किती लेबर वापरतंय, याचं पण काही ग्रामपंचायतनी घेतलेलं नाही. तदनंतर आम्ही संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच बाबासाहेब चिडे आणि ग्रामसेविका यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वरील हे आरोप बिनबुडाचे आणि आम्हाला बदनाम करण्यासाठीचे असल्याचं सांगितलं. वारंवार विकास कामांमध्ये वरील हे मंडळी अडथळा आणतात असं देखील प्रत्यारोप त्यांनी केला. काय म्हणाले सरपंच बाबासाहेब चिडे आपण पाहूयात. मी माळवडगाव सरपंच लोकनियुक्त बाबासाहेब चिडे बोलतो. तुम्ही मला आता विचारलं बंधाऱ्याच्या कामाविषयी. बंधाऱ्याचं काम हे जिल्हा परिषदने आम्हाला जलयुक्त शिवारामधून दिलेलं काम आहे. त्यांनी ग्रामपंचायतला आदेश केला का तुम्ही हे काम चांगल्या पद्धतीनं करून घ्या. टेंडर पद्धतीनं हे काय टेंडरच त्यांनी आमच्या नावाने काढलं का ग्रामपंचायत थ्रू हे काम करायचं. त्या दृष्टीनं आम्ही पूर्ण नियमाने पंचायत समितीचे इंजिनियर इस्टिमेट प्रमाणे ते काम चालू आहे.
पण आमच्या गावामध्ये काय झालंय, प्रत्येक कुठलं काम चालू झालं त्याला अडवायचं. काम व्हायच्या आत भ्रष्टाचार झाला. गेली अनेक दिवसापासून 1-1.5 वर्ष झालं मला गावचा सरपंच झाल्यानंतर, तर प्रत्येक कुठलं काम चालू झालं की 4-5 लोक त्या ठिकाणी जाणार, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास देणार. आमच्या स्मशानभूमीचं काम चालू होतं. त्या स्मशानभूमीच्या कामामध्ये इतका त्रास दिला का लास्टला त्या इंजिनियरने सांगितलं, बाबासाहेब आम्हाला तुमच्या गावातलं सरपंच साहेब परत काम नको. गेली 25 वर्ष झाली हीच लोकांनी गाव विठीस धरलेलं आहे. आता बंधाऱ्याच्या कामाविषयी तुम्हाला सांगतो, यांनी ग्रामपंचायतमध्ये कुठला अर्ज नाही केला का आम्हाला तुम्ही इस्टिमेट द्या. ग्रामसेवक मॅडमकडे कुठं अर्ज नाही, वरल्या अधिकाऱ्याकडे कुठं अर्ज नाही. डायरेक्ट आले, मिस्त्रीला दमदाटी केली आणि काम बंद पडलं. यांचं काय म्हणणं आहे, निकृष्ट दर्जाचं काम आहे, तुम्ही इंजिनियरला का नाही घेऊन आले. पंचायत समितीचे इंजिनियर तुम्हाला तुमच्या घरी येईल का. 2-2 दिवसाला पंचायत समितीचे गडदे रावसाहेब कामाची पाहणी करतात. सिमेंट ISI मार्क सगळं क्वालिटीचं सिमेंट आहे. आज ह्या कामाचा ग्रामपंचायतला कुठलाही 1 रुपया आलेला नाही. सगळं काम उधाऱ्यावर चालू आहे. हे काय सांगतात 270 गोण्याचं इस्टिमेट आहे, 270-75 गोण्याचं इस्टिमेट आहे, पण ते वाढीव कामाचं आहे. कामाला जर 150 गोण्या लागल्या तर बाकीचे पैसे काय कोणी कोणाला देणार नाही, 150च गोण्याचं बिल निघणार आहे. पण काय झालेलं आहे, गेल्या अनेक वर्षापासून यांच्या डोक्यात गावाचा नाश सोडून दुसरं काहीच नाही. मी सरपंच झाल्यानंतर यांना पूर्ण गॅरंटी आहे का आता गाव सुधारल्याशिवाय राहणार नाही, गावाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, आणि यांना गावाचं कल्याण होऊन नाही द्यायचं. हा सगळ्यात महत्त्व. गेली अनेक वर्षापासून ह्याच लोकांनी पहिल्या सरपंचाला पण विठीस धरलं होतं. आज तेच हे पूर्ण गाव बघतं. 80% लोक आमच्या गावामध्ये खूप चांगली आहेत, पण आवाज दबलेला आहे त्यांचा. आता कालच्या प्रकरणामध्ये मी बऱ्याच लोकांना, लाभधारकांना फोन केला का काम बंद पडलं तुम्ही तीच जा, पण यांची दहशत एवढी आहे गावामध्ये का त्या दहशती पुढे कोणी बोलायला तयार नाही. इच्छा असून पण कोणी बोलत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1.5 वर्षानंतर पासून मी गावामध्ये बघतो, अख्ख्या ग्रामसभेला 4च लोक बोलतात. तुम्हाला मी त्याच्या सिड्या दाखवतो, तुम्ही सिड्यावरून तुमच्या लक्षात येईल. बाकीच्या गोरगरिबाचा आवाज दाबला जातो. ग्रामपंचायतचं कुठलंही काम, कुणाचाही सही वाचून दाखला नाही, कुणाचंही काम नडत नाही. हे यांच्या कामात असतं. हे कधी कधी ग्रामसभेला उपस्थित नसतं. यांना काय माहिती गावामध्ये काम चालू आहे का नाही, सरपंच गावात येतात का नाही. सरपंच मी ह्या नात्यानं गावामध्ये माझ्या विरोध हा थोडा पण डोक्यात नसतो. कंटिन्यू कामं गावातमधलं काम करत असताना विरोध भूमिका आणि विरोधकाचं काम न करणे हा माझा उद्देश नसतो. असो, शासन खेड्यागावांच्या प्रगतीसाठी लाखो रुपये खर्च करते. यात जिल्हा परिषद, केंद्र सरकार, राज्य सरकार विविध योजना राबवतात. मतदान करतेवेळी मतदार गावाच्या विकासाच्या दृष्टीने सरपंचांना निवडून देत असतात. माफक अपेक्षा इतकीच आहे की गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं. आम्ही S9 चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या परिसरात देखील भ्रष्टाचाराच्या काही घटना घडत असतील तर आमच्याशी संपर्क करा. जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, S9 मीडिया, श्रीरामपूर.